नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वाद मराठी मातीच्या चॅनलवर। चला तर मग आज आपण करूया अंडा कढी। तर मग अंडा कढी करण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। मी 5 इथं अंडे घेतलेले आहेत, ते उकडून घेतलेले आहेत। मी एक टमाटे घेतलेले आहे कापून, एक कोथिंबीर आणि एक कांदा कापून घेतलेला आहे आणि एस्वार आहे आणि प्रवीणची अंबारी मसाला, काश्मीरी लाल मिरची, हळद आणि मिरची पावडर आणि धनिया पावडर एवढं लागणारं साहित्य आहे। तर मग आपण हे कढई ठेवलेली आहे तापायला, त्याच्यात तेल तापत आहे। आपलं तेल चांगलं तापलेलं आहे। तर याच्यामध्ये आता कांदा टाकलेला आहे। हा कांदा चांगला लाल परतून घ्यायचा। गॅस थोडा फुल करा म्हणजे आपला कांदा हा छानसा लाल होतोय। चला तर मग आपला हा कांदा लालसर झालेला आहे। पहा बघा, छान लाल झालेला आहे। त्याच्यामध्ये आता हे टमाटे टाकत आहे मी। लगेच कोथिंबीर टाकून घ्यायची आणि लगेच सगळे मसाले टाकून द्यायचे। त्याच्यामध्ये मी 1 चम्मच मिरची पावडर टाकते, हे प्रवीणचा 1 चम्मच मसाला आणि ही काश्मीरी आपली लाल मिरची, त्याला छानसा रंग येण्यासाठी आहे आणि हे धनिया पावडर। हे पूर्ण मी एक मसाला 1 चम्मच हे टाकलेले आहेत मसाले। त्याच्यामध्ये हा एस्वार टाकते। आता हे छानसं आपल्याला खालीवरी करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे लाल छान होईपर्यंत। तर मग आपला हा मसाला छानसा लाल झालेला आहे, छान परतून घेतलेला आहे लाल। याच्यामध्ये आपल्याला हे थोडंसं पाणी टाकायचं आहे। चला तर मग आपला मसाला खूप छानसा लाल झालेला आहे। पाहायला छानसं लाल झालेला, तेल पण सुटलेलं आहे। खूप छान मसाला आपला भाजलेला आहे, तेल पण सुटलंय। याच्यामध्ये आता आपण अंडे टाकूया। चला तर मग आपण हे अंडे टाकलेले आहे, छानसे वाफाळले मस्त लगे मसाल्यामध्ये, खूप छान झाले। चला तर मग आपली ही अंडा कढी झालेली आहे। तर असे छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, स्वाद मराठी मातीच्या।